महाराष्ट्रभर संपूर्ण पाण्याने थैमान घातल्याच्या नंतर अतिवृष्टीने जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचं, गुराढोरांचं, गोठ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, याकरिता या संदर्भात या अगोदरच एक वेळ केंद्राचं पथक महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यातील उत्तर भाग, काही मराठवाड्याचा भाग, त्या मराठवाड्याच्या भागामध्ये येऊन पाहणी करून गेलेलं आहे मित्रांनो. आणि परत एकदा आता केंद्राचं जे पथक आहे ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे मित्रांनो. आणि हे पथक आल्याच्या नंतरच या पथकाने पाहणी केल्याच्या नंतर जे अहवाल देणार आहे 14-15 डिसेंबरच्या नंतर, म्हणजे येत्या 2 दिवसातच, आज उद्याच्या नंतर पाहणी होऊन जाणार. पाहणी झाल्या ताबडतोब अहवाल सुद्धा केंद्राला सादर केला जाणार आणि त्या अहवालावरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील इतर नागरिकांना सुद्धा जे अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे याकरिताची जी मदत आहे ती तातडीने देण्यासंदर्भात केंद्राकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने 29,600 कोटीच्या जवळपास काहीतरी मागणी करण्यात आलेली आहे. तेवढी मदत तर कदाचित मिळणार नाही, परंतु याच्या व्यतिरिक्त कमी जास्त प्रमाणामध्ये जी काय मदत मिळेल, ही जी मदत आहे ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या अगोदर जे 31,600 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं, याच्या व्यतिरिक्तची अतिरिक्त ही मदत असणार आहे. एक नवीन पॅकेज 100% महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता, नागरिकांकरिता जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. तर येत्या 15 डिसेंबरच्या नंतर म्हणजे 2 दिवसाच्या नंतरच, कारण की शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा शेतकऱ्यांकरिता तातडीने मदत देण्यासंदर्भात अहवाल मिळाल्या मदत देण्याचं सांगितण्यात आलेलं होतं मित्रांनो काही दिवस अगोदरच. त्यानुसारच आशा करूया की 15 डिसेंबरच्या नंतरच हे पाहणीचा अहवाल झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांकरिता अजून एका नव्या पॅकेजची घोषणा होऊन शेतकऱ्यांना त्या पॅकेजचं वितरण सुरुवात व्हायला हवी. कारण या अगोदर पॅकेजचं वितरण होत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या, परंतु आता त्या अडचणी जवळ संपुष्टात आणण्यात येत आहेत. त्यामुळे ह्या अडचणी जर संपल्या, साऱ्या काही गोष्टी, कागदपत्र सर्व काही रेडी ठेवलं शेतकरी बांधवांनी, तर केंद्राची जी मदत मिळणार आहे ती खूप वेगाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला त्यांना शासनाला मदत होऊ शकते मित्रांनो. तर मित्रहो, या संदर्भात जशी सुद्धा काही महत्त्वाची नवीन अपडेट आली 2 दिवसामध्ये, नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो की केंद्राकडून येणारं पथक, केंद्राकडून येणारी मदत या संदर्भातली जी माहिती मी आपणांना सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला, ती आपणा सर्वांकरिता नक्कीच उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्रहो, थांबूया या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या नवीन उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.